सगळं काही समजून उमजून सुद्धा मी नागेश पाटलांचं बोलणं ऐकत होते, कारण नागेश पाटील चक्क लोकांना वेडं समजून वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना असं वाटत होतं की ते ओव्हर स्मार्ट आहेत, पण ही सगळी गोष्ट आम्हाला कळत होती. विशेष काल सकाळी नागेश पाटलांनी पक्ष नेतृत्वाला फोन केला. पक्ष नेतृत्वाला सांगितलं की सुषमाताईंना कृपया आपण सांगा की नांदेडला स्थानिक स्वराज्य संस्थांची जी 2-3 मतं आहेत ती त्यांनी तिथे फोन करावा. जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्व संपर्कात नव्हतं, तर मग पक्ष नेतृत्वाने तातडीने मला फोन कसा केला? नागेश पाटलांच्या संपर्कात एवढं सगळं होऊन नागेश पाटील आपल्याशी बेईमानी करणार आहेत हे माहीत असून सुद्धा पक्ष नेतृत्वाने नागेश पाटलांना शब्द दिला की हो मी सुषमाताईंशी बोलतो. पक्ष नेतृत्वाने मला फोन केला, सांगितलं की ताई नांदेडमध्ये फोन करा. मला हे सगळं समजत होतं, तरीही माझ्या नेतृत्वाला मी किती दुखवायचं, माझ्या नेतृत्वाला अजून मी किती वेदना द्यायच्या हे समजून उमजून मी त्यांच्याशी काहीही न बोलता म्हटलं सर होय मी बोलते, मी सांगते सर त्यांना. विशेष काल संध्याकाळी 7:15 वाजता पुन्हा एकदा नागेश पाटलांचा फोन आला पक्ष नेतृत्वाला. साहेब तेवढं तुम्ही फोन केला ना, म्हणजे किती किती ओव्हर स्मार्टनेस दाखवावा, त्याला काही लिमिट? म्हणजे जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्वाचा संपर्क वगैरे, अरे दादा हो सगळ्यांचा संपर्क होता, पण जर इतका जर गोड बोलून जर लोक शांतीत क्रांती करत असतील, ह्याला क्रांती म्हणत नाही, याला चापलुसी म्हणतात. नागेश पाटलांचे काही आडाखे असतील, संजय देशमुखांचे आडाखे तर अगदी खूप बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखे ते आधीपासून कळत होते. आणि या सगळ्यांनी साईबाबाची शपथ घेणारा गृहस्थ, जिकडे गुलाल तिकडे चांग भलं, कार्यक्रम यशस्वी झाला तर सगळ्यात पहिला मी 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 म्हणणार, कार्यक्रम जर यशस्वी नाही झाला तर मी नव्हतोच असे म्हणून बाजूला होणार, अशा पद्धतीचा साईबाबाची शपथ घेणारा तो प्राणी. हे सगळेच लोक, या सगळ्या लोकांच्या हालचालींवर आम्ही 2 महिन्यांपासून बारीक लक्ष ठेवून होतो. कदाचित संजय देशमुखांना राज्यमंत्री पद खुणावत आहे का? संजय दिना काय, म्हणजे SRAचे खूप सारे मुंबईत प्रकल्प चालू आहेत, नेमकं कुणाचं काय ते अजून कळायचं बाकी आहे. परंतु कुणाच्या मनात काय आहे, अंदर क्या है बाहर क्या है, सब पब्लिक जानती है. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवर्जून सांगितलं पाहिजे की यावेळेचं केलेलं मतदान हे नव्या नावासकट नव्या चिन्हासकटचं मतदान होतं, ते धनुष्यबाणावरचं मतदान नव्हतं. या मतदानामध्ये शिंदे किंवा शिंदेचे सहकारी नव्हते. या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं. हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं. हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले, त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा. आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या, आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं. चिन्ह नवीन असताना एका नव्या चिन्हाला ब्रँडिंग करायचं काम इथल्या फाटक्या शिवसैनिकांनी केलंय. एका नव्या चिन्हाला नव्या नावाला घेऊन त्याचा ब्रँड बनवण्याचं काम इथल्या फाटक्या आणि उपाशी पोटी काम करणाऱ्या शिवसैनिकांनी केलंय. त्यामुळे शिवसैनिकांना घरात घुसून जाब विचारायचा अधिकार आहे आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे. आणि या सगळ्या ज्यांना वाटतंय की आपण फार मोठा तीर मारलाय, त्या सगळ्यांचे फोन नंबर आम्ही सगळ्या शिवसैनिकांना देत आहोत. कारण हा प्रश्न आता तुम्ही आमच्या भावनांशी खेळताय. इजा झाला बिजा झाला, दर वेळेला भाजपामध्ये एवढी ऐपत नाहीये का की स्वतःचे नेते तुम्ही घडवावेत. जातीवंत शेतकरी म्हणून आम्ही दरवेळेला पेरत जाणार, आम्ही मशागत करणार, कोळपणी, निंदणी, बीज पेरणी, खुरपणी सगळं आम्ही करणार, आणि पीक घाट्या हुरड्यात आल्यावर आयती कणस चोरायला तुम्ही येणार. तर तुम्हाला शिवसैनिकांनी घरात घुसून जाब विचारला पाहिजे.